मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सातपूर नंदिनी नदीवरील पुलाचे भूमिपूजन, नागरिकांसाठी दळणवळणाचा नवा मार्ग खुला. सातपूर त्र्यंबकेश्वर रोड आणि सातपूर गाव मळे परिसराला जोडणाऱ्या नंदिनी नदीवरील पुलाचे शानदार भूमिपूजन आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुलामुळे सातपूर परिसरातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरिकांसह शेतकऱ्यांनाही याचा मोठा दिलासा मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पुलामुळे त्र्यंबक रोडवरून मळे परिसरात जाणे अधिक सोयीचे होणार असून परिसरात दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. सातपूर गावातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून या पुलासाठी आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश मिळाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या पुलामुळे परिसरातील जमिनींना महत्त्व प्राप्त होणार आहे. या परिसरात या पुलामुळे मोठ्या डेव्हलपमेंटला चालना मिळेल असे आमदार सौ सीमाताई महेशिरे यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार सौ सीमाताई हिरे महेशिरे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेवक नितीन निगळ, विश्वास नागरे, नगरसेविका सौ सोनाली भंदुरे, सौ मानसी योगेश शेवरे, सौ सविता काळे, गोविंद बोरसे, रामहरी संभेराव, सुरेश विदाते, सुरेश भंदुरे, दिलीप गिरासे, दीपक मौले व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास रामहरी संभेराव, शिवाजी शहाणे, गौरव बोडके, निलेश जोशी, तुषार पगार, रवींद्र जोशी, शंकर कुर्मी, हेमंत नागरे, तुषार भंदुरे, राजू पाटील, यशवंत पवार, योगेश भावले, भगवान काकड, संतोष कुलकर्णी, दीपक मौले, गोविंद बोरसे, रवींद्र उगले, बापू गांगुर्डे, सागर निगळ, सौ प्रतिभा देवरे, सौ धनश्री गिरासे, तुकाराम बंदावणे, मोहन बंदावणे, एकनाथ तिडके, अनिल सोनवणे, विजय भंदुरे, गणपत वाघ, दिलीप भंदुरे, संपत भंदुरे, कांतीलाल भंदुरे, मुकुंदा काठे, गोरख सोनवणे, सुदाम वाघ, केशव भंदुरे, एकनाथ तिडके, दीपक मौले, किसनराव विताते, भगवान काकड, जगन्नाथ निगळ, कांतीलाल घाटोळ, बाळासाहेब सोनवणे, सोमनाथ भंदुरे, शांताराम निगळ, गुंजाळ साहेब तसेच चंद्रकिशोर मुंदडा यांच्यासह सातपूर ग्रामस्थ व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भंदुरे व गौरव बोडके यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन विकी पाटील यांनी केले होते. या पुलाचे काम ठाकूर कंस्ट्रक्शनचे मंदार प्रतिभा धनंजय ठाकूर हे करणार आहेत. काय वाजवायचे सर्वांनी. सातपूर मळे परिसराला जोडणाऱ्या पुलाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज अनेक मान्यवर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि आपण बघितलं की प्रत्येक जण जे जे आधी बोलले त्यांनी प्रत्येकाने समाधान आणि आनंद व्यक्त केलेला आहे की एका महत्त्वाच्या कामाची आज सुरुवात होते आहे. आपण बघितलं की सातपूरला जाण्यासाठी किंवा त्र्यंबक रोडला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता होणार आहे. आज खरं तर आपण सगळ्यांनीच आभार मानलेले आहेत की विधाते काका, त्याचबरोबर गुंदा साहेब, गिरासे साहेब सगळ्यांनी इथे मोठं योगदान दिल्यामुळे आपण बघतो की बऱ्याच वेळा पूल खूप होतात परंतु त्याला कनेक्टिव्हिटी नसते किंवा रस्ता नसतो. ह्या ठिकाणी यांनी स्वतः त्यांची जागा देऊन आज या पुलाला जोडणारा रस्ता सुद्धा आहे आणि त्यामुळे खूप चांगले पुढे डेव्हलपमेंट, जसं आपण मग उल्लेख केला की मिसिंग लिंकमुळे आज आपण बघतो की देवेंद्रजी फडणवीस यांनी मिसिंग लिंक केला आणि आज पुणे मुंबई जे खूप मोठी ट्रॅफिक जाम व्हायची किंवा लोकांना सुविधा नव्हत्या त्यामुळे नक्कीच की मिसिंग लिंकमुळे जसं खूप फायदा होणार त्याच पद्धतीने इथल्या ज्या जमिनी आहेत त्यांना चांगला भाव मिळणार आहे, चांगलं दळणवळण होणार आहे आणि सातपूरच्या प्रगतीसाठी एक विकास रेषा असं म्हटलं तर वावगं होऊ नये अशा पद्धतीचा हा आपल्याला पूल इथे होणार आहे. मला आठवतं की एक 2-1 वर्षापूर्वी दीपकजी मौले असतील, किशोरजी मुंदडा असतील, विजय भंदुरे सगळ्याच सातपूरच्या ग्रामस्थांनी खूप पाठपुरावा केला की इथे हा पूल होणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला त्याचं महत्त्व जरी लक्षात आलेलं नव्हतं
परंतु नंतर कळलं की हा पूल का गरजेचा आहे. आणि आज बघतो की सातपूरमध्ये मळे परिसरात मोठ्या प्रमाणात आज वस्ती आहे आणि खूप चांगला उपयोग या पुलाचा नक्कीच पुढील काळात होणार आहे. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते की सगळ्यांनी खूप मोठा पाठपुरावा या कामासाठी केलेला आहे. सातपूरकरांचं मी नेहमीच कौतुक करते, कारण की त्यांनी जे मनावर धरलं की ते काम पूर्ण होतं. असं मंदिर आहे हे पूर्ण त्यांनी जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि त्याकरता प्रत्येक जण जसं आपल्याला योगदान देता येईल त्या पद्धतीने पूर्ण गाव एकत्र येऊन एक खरोखर आदर्श निर्माण केलेला आहे की जर आपण जे ठरवतो ते पूर्ण होतं. आम्हाला इलेक्शनमध्ये तो अनुभव आला की 16 नगरसेवकांपैकी 14 नगरसेवक तुम्ही भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले आणि आमचे तिथले सगळे उद्योग व्यवसाय डेव्हलप होतील असे तुमच्यामुळे आम्हाला भरभरून हा निधी दिला. याच्याही पुढे तुम्ही असे सहकार्य ठेवा आणि आमच्या म्हणजे 2 तासाच्या व्हिजिट देऊन तिथला लगेच निधी उपलब्ध करून दिला आणि येत्या काही महिन्यांमध्ये आपलं मराई माताचं मंदिर सुद्धा सातपूर भागात आपण जर बघितलं तर आत्ताच ताईंनी सांगितलं की 4 नगरसेवक किंवा आपला एकही नगरसेवक नसताना आपला विकास आराखडा असेल, ज्यावेळेस आरक्षणं पडली त्यावेळेस सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी ताई उभ्या राहिल्या. त्यानंतर आपल्या सातपूर येथील बस स्थानक असेल, आपली खंडाव टेकडी असेल, सातपूर पोलीस स्टेशन असेल, असे अनेक विकास कामं ताईंच्या माध्यमातून झाले. आणि आज दीपक भाऊनीच्या भावनेतून दिलीप भाऊ गिरासे असतील, त्यानंतर सुरेश आप्पा विधाते असतील, कारण एखादं काम मंजूर करण्यासाठी काय प्रयत्न असतात ते त्यांच्या भावनेतून आपल्याला लक्षात आले असतील. मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचे जर चेहरे बघितले तर असे एकदम टवटवीत झालेले आहेत की कारण सातपूर गाव आणि त्र्यंबक रोडला कनेक्टिव्हिटी असणारा हा रस्ता होत असल्यामुळे, कारण आमच्या सातपूर भागात आम्ही जेव्हा पप्पाया नर्सरी आणि आपले खुटवट नगर तर या भागात गोरक्षनाथ मळे परिसर आम्हाला असं वाटायचं की जेव्हा डेव्हलप होताना त्या भागाला जास्त भाव होता आणि इकडं या बाजूला आल्यानंतर या जमिनींच्या रस्त्यांना रस्ते नसल्यामुळे भाव कमी होता. पण आज या भागातले सर्व भाग्यवान आहे की एका पुलामुळे फक्त एक हा पूल झाल्यामुळे या भागातला जमिनींचा भाव असेल, रहदारी वाढणार आहे. म्हणून इथं उपस्थित सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन की रस्ता झाल्यामुळे, ब्रिज झाल्यामुळे आपल्या गावाची कनेक्टिव्हिटी वाढते आणि आपल्या बाजारभाव देखील वाढतो. म्हणून कायम आम्ही जेव्हा भाऊंशी बोलतो की सातपूर गाव हे, आणि आयुक्त मॅडम देखील बोलल्या की गंगापूर रोड आणि कॉलेज रोडच्या जवळ सातपूर असताना देखील डेव्हलपमेंट झालेली नाही. त्या ठिकाणी ताईंनी नक्कीच चांगले काम केलेलं आहे. या ठिकाणी सातपूरकरांनी खरोखर ताईंच्या हातून जे चांगलं कार्य घडून घ्यायचं तर तुमचा सुद्धा एक चांगला सिंहाचा वाटा आहे. कारण आमदारांचा निधी असतो पण तो चांगल्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे. इतर ठिकाणी आमदारांचा निधी वापिस जातो, परंतु आमचे महेश भाऊ सतत मंत्र्यांकडे भांडत असतात की आमचा हा कामगार वर्ग आहे, इथं निधी कमी पडतो. गिरीश भाऊंशी भांडत असतात की आम्हाला निधी पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सारखं पावती फाईल जर बघितल्या मी भाऊ तर ताईंच्याच फाईल जास्तीत जास्त डीपीडीसी मध्ये मला दिसल्या. असे कार्यसम्राट आमदार त्यांनी केलेल्या सातपूरसाठी अमर असं नाव या ठिकाणी भाऊ बोलले आपण देऊच, परंतु ही जी काही पुढची जी पिढी येईल त्याच्यासाठी ताई ही तुमची काळ्या दगडावरची रेस राहील की ही जी काही लिंक तुम्ही जोडली मळे परिसर आणि मेन आपला त्र्यंबक हायवे ही कधी मिटणार नाही, तुमच्या नावाची पावती राहील. या ठिकाणी घ्यावा असे या पुलाचे खरं ज्यांनी योगदान दिलं ते सुरेशराव विधाते आणि त्यांना जे काही सहकार्य केलं ते आपल्या सर्वांचे आवडते दिलीप भाऊ गिरासे, गुंजाळ साहेब, वाटतं गुंजाळ साहेब अजून आले नाही. मित्रांनो, गेल्या 4 वर्षापूर्वीचा जो इतिहास आपण सर्वांच्या सहकार्यानं आम्ही ही वाटचाल सुरू केली. त्यावेळेला अनेक प्रश्न उभे राहिले आणि हे प्रश्न सोडत असताना 9 मीटरचा रस्ता होता, तो 9 मीटरचा रस्ता तो 12 मीटर झाला. 12 मीटरच्या रस्त्यावर काय करता येईल तो पूल झाला. हे सांगायला, शब्दात सांगायला थोडक्यात होईल
परंतु त्याचा जो काही इतिहास जर सांगायला बसला तर मला वाटतं पूर्ण दिवसही आपल्याला हा कमी पडेल. या ठिकाणी सुरेश विधातेंनी जेव्हा हा लेआउट तयार केला त्यावेळेला हा 9 मीटर रस्ता धरला. त्याच्यात गुंजाळ साहेब आणि दिलीप भाऊ गिरासे यांनी आणि त्यांच्या तिघांनी मिळून हा लेआउट तयार केला. त्यावेळेला सुरेश विधातेंनी एक संकल्पना मांडली भाऊंकडं, दिलीप भाऊंकडं, की भाऊ आपण 9चा 12 मीटर केला आणि सातपूरला कनेक्ट रस्ता नसल्यामुळं आपण हाच 12 मीटर जर पुढपर्यंत नेला तर मी माझी 10 गुंठे जागा ही देतोय, तर तुमचं काय मला सहकार्य लाभेल. दिलीप भाऊनी 1 सेकंदाच्या आत त्याला साक्षीदार दीपक बंधुरे आणि दीपक मौले 1 सेकंदाच्या आत दिलीप भाऊने हा प्रस्ताव मान्य केला. आणि काय लागतं म्हणे सांगा फक्त. सुरेश आपण सांगितलं का आम्हाला 2 करोड रुपयाची गरज आहे आणि हे 2 करोड रुपये माझ्याकडे नाही आहे, पण मला रस्ता द्यायचा आहे. भाऊ म्हणे संध्याकाळी या आणि 2 करोड रुपये घेऊन जा. टाळ्या वाजवा या काक्यासाठी. तुमच्या इतकं काम कोणीच केलं नाही. काम करणं म्हणजे माणसाला गोडी पाहिजे आणि ती गोडी तुमच्यामध्ये आहे ती आम्हाला सगळ्यांना आवडली आणि म्हणून आम्ही तुमच्या मागे उभं राहिलो आणि याच्या पुढे उभं राहू. आणखी एक अशी विनंती आहे माझ्यावाली आणि सातपूरकरांची विनंती, आपल्या मोदीच्या पूर्वी बोलला 2 जर भिंती बांधल्या आपण अंबरली रोडपासून मोठा हॉस्पिटलपर्यंत, मला वाटतं या कामाचं कमीत कमी 100 कोटीचं एस्टिमेट होईल. परंतु तरीसुद्धा आपण केंद्राहून करावं किंवा आता स्नेहाचं चालू स्नेहाचं करून याच्यातून पैसे काही जर घेतले तर ते काम होईल. आणि ते काम जर घेतलं तर मला वाटतं सातपूरचा भयंकर मोठा काय फरक होईल. जशा रस्त्याने होईल तसंच त्याच्यामुळे काय फरक होईल. म्हणून मला तुम्हाला विनंती करतो का हे काम होताना आपण एक मोठा आनंद असा आहे का त्यांची मुलगी या प्रभागाची नगरसेवक आहे आणि तिच्या कामामध्ये होतो. काही नगरसेवक चांगले खूप काम करणारे लोक आहे, सकाळपासून संध्यापर्यंत काम करत राहतात. त्यामुळे त्यांचं बी काम मोठं होईल. काही तुमच्या हातून असंच काम व्हावं अशी मी विनंती करीन. पुन्हा ह्या वेळेला सर्वांना गावातील शेतकऱ्यांना अतिशय मोठा असा दिलासा दिला आहे की सातपूर मळे परिसराला जोडला जाणारा सातपूर त्र्यंबक लिंक रोडला कनेक्ट मळे परिसराला एकही रस्ता नव्हता आणि वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून हा पूल त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिला. त्याबद्दल सर्वांनी जोरात या ठिकाणी टाळ्या वाजवायचे. सीमाताई महेश हिरे यांचे सर्वात प्रथम मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही सातपूरकरांना आजपर्यंत जे दिलं ते भरभरून दिलेलं आहे. ह्या सातपूरला विकासासाठी वंचित राहिला होता. फक्त कनेक्टिव्हिटी रस्ता नसल्यामुळं सातपूर कमान असो किंवा विवळी कार्यापासून रस्ता असो त्यांना जाण्यासाठी अडचण यायची. ह्या रस्त्यामुळं सातपूरचा विकास नक्की 100% होईल. कारण आजूबाजूच्या सगळ्या गावांचा डेव्हलपमेंट झाली, फक्त आमचं सातपूर वंचित होतं. आणि आज सुरेश आप्पा विधाते असो, गुंजाळ साहेब असो किंवा गिरासे साहेब असो यांच्या या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.